वांद्रे पूर्व येथील गरीबनगर झोपडपट्टीमधील अनधिकृत बांधकामांवर शुक्रवारीही हातोडा मारला असून 100% तोडक कारवाई पूर्ण झाल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत देशमुख यांनी दिलेली आहे। आणि गेल्या अनेक वर्षांपासून रेल्वेच्या जमिनीवर अनधिकृतपणे ठाण मांडून बसलेल्या घुसखोरांवर कारवाई केल्याने आता पश्चिम रेल्वेवरील वांद्रे स्थानकाचा विस्तार करणे शक्य होणार आहे। या तोडक कारवाईला अनेक वर्ष विरोध होता, त्यात काही राजकीय हितसंबंधही गुंतले होते। मुंबईत अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामांचा विळखा आहे, त्यावर कारवाई व्हायलाच हवी, पण या वस्त्या वसणारच नाहीत याची काळजी प्रशासनानेच घ्यायला हवी। या संदर्भात पाहूयात विशेष रिपोर्ट। वांद्रे स्थानकाने घेतला मोकळा श्वास। गरीबनगरमधील अनधिकृत झोपड्यांवर रेल्वेचा हातोडा। राजकीय आश्रयाने उभ्या राहणाऱ्या वस्त्यांना वेळीच रोखण्याची गरज। कोणीही येऊन मुख्य रस्त्यावर झोपडी बांधून राहायला लागेल आणि तुम्ही पाहत राहणार का? इच्छाशक्ती, साधन सामग्री आणि धाडसच नसेल तर तसं स्पष्ट सांगा, मग आम्ही नोंद करू की मुंबई अतिक्रमणकर्त्यांच्या हवाली केली आहे। पालिकेकडे अनधिकृत बांधकाम हटवण्यासाठी स्वतंत्र विभाग आहे। झोपड्या हटवण्यासाठी आवश्यक असलेली इच्छाशक्ती, धाडस पालिकेकडे आणि राजकीय नेत्यांकडे नाही का? अशा कठोर शब्दात अलीकडेच कोर्टाने पालिकेला खडसावलं। याचं कारणही तसंच आहे। मुंबई आणि उपनगरातील अनेक भागात गेल्या 5 ते 6 दशकात बेसुमार अनधिकृत वस्त्यांचा विळखा पडला। 1995 साली शिवसेना आणि भाजप युती सरकारनं झोपडपट्टी सुधार योजना आणल्यावर या अनधिकृत झोपड्यांना लगाम लागण्याऐवजी मोफत घरं मिळतात म्हणून त्यानंतर झोपड्यांची संख्या वाढतच गेली। एकेकाळी मुंबई आणि परिसरात अनेक ठिकाणी झोपडपट्टी दादांचं वर्चस्व होतं। हे झोपडपट्टी दादांनी स्थानिक नगरसेवक, आमदार आणि वॉर्ड अधिकारी यांना हाताशी धरून अनेक जमिनींवर कब्जा केला होता। काहीशे रुपयांची लाच घेत या अनधिकृत झोपड्यांना पाणी आणि वीज मिळण्याची व्यवस्था प्रशासनानंच केली। मराठी माणसांसाठी राजकारण करणाऱ्या शिवसेनेनं पालिकेवर तब्बल 30 वर्ष राज्य केलं आणि याच काळात राज्याच्या सत्ताधाऱ्यांना हाताशी धरून मुंबईत परप्रांतीयांच्या वस्त्या फोफावत गेल्या। मुंबईतील बेकायदेशीर बांधकामं, स्टॉल, गॅरेजेस, खानावळी, मंगल कार्यालय, जुन्या गाड्यांचे विक्रेते, कार वॉशिंग सेंटर आणि रस्त्यावरील व्यवसाय आणि स्थानिक राजकीय नेत्यांनी अनधिकृत कार्यालयांमुळे सार्वजनिक जागा हळूहळू नाहीशा झाल्या। गेल्या अनेक वर्षात मिठी नदीचं पात्र अनधिकृत बांधकामांनी एवढं अरुंद होत गेलं की त्याला आता नदी म्हणावं की नाले अशी परिस्थिती आहे। रस्ते अरुंद झाले आहेत, पदपथांवर फेरीवाल्यांचं वाढतं अतिक्रमण, यामुळे ते केव्हाच नाहीसे झाले। दाटीवाटीच्या वस्त्यांमुळे वाहतूक कोंडी सर्वसामान्य मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनाचा एक भाग बनली आहे। मुंबईची ही विदारक स्थिती कधीतरी चर्चेत येते जेव्हा वांद्रे स्थानकात गेल्या 5 दिवसांपासून सुरू असलेली धडक कारवाई होते। गेली अनेक वर्ष या जागेचा वाद न्यायप्रविष्ट होता। मुळात ही जागा केंद्र सरकारच्या मालकीची असताना देखील रेल्वेला ही जागा मिळवण्यासाठी न्यायालयीन लढा द्यावा लागला। आज हमारी जो एंटी इंक्रोचमेंट ड्राइव जो हमारी चल रही है उसका आज 5वां दिन है। हमने ऑलमोस्ट सारे ऑब्जेक्टिव्स कल येस्टरडे 4th डे के एंड तक ही पूरे कर लिए थे। सारे जो अनऑथराइज्ड स्ट्रक्चर्स थे उन सबको हमने डिसमेंटल कर दिया था और जो हमें 100 स्ट्रक्चर्स जिन्हें हमें रिटेन करना था एज पर ऑनरेबल कोर्ट्स ऑर्डर, उनके भी जो हायर फ्लोर्स हैं, मेजरली सारे के सारे ऊपर के फ्लोर्स हमने हटा दिए थे। कुछ बचे हैं जो आज 5वां दिन हमारा वो भी कार्य पूरा हो जाएगा। मुंबईत होणारं अतिक्रमण ही बाब आता छुपी राहिलेली नाहीये। सर्वसामान्य नागरिकांना जी बाब उघड्या डोळ्यांनी दिसते ती प्रशासनाला देखील दिसत असते। मात्र काही हजार रुपयांची लाच घेण्यासाठी सिस्टीममधील सर्व अधिकारी याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करत असतात। फुटपाथवरील अनधिकृत फेरीवाला असो वा सरकारी जागेत पत्रे ठोकून अतिक्रमण करणारा असो, त्याला आता कायद्याची आणि कारवाईची भीती राहिलेली नाहीये। याचं कारण राजकारणातील आणि पालिकेतील अतिभ्रष्ट सिस्टीम बेकायदेशीर काम करणाऱ्याला माहिती आहे। त्या सिस्टीमला हाताशी धरूनच असे अनधिकृत इमले जागोजागी उभे राहत असतात। त्यांना राजकारणी सोयीस्कररित्या पाठीशी घालत राहतात। ही जमीन रिकामी व्हावी याकरता गेले 9 वर्ष पश्चिम रेल्वे विरुद्ध गरीबनगर येथील रहिवासी असा खटला हा हायकोर्टामध्ये सुरू होता। त्या खटल्याचा निकाल आला। त्या निकालामध्ये हायकोर्टाने असे निर्देश दिले की ही जागा ही रिकामी करण्यात यावी आणि इकडचे एन्क्रोचमेंट हे काढण्यात यावे। परिणामी
हायकोर्टाच्या निर्देशानुसार ही संपूर्ण डेमॉलिशन तोडक कारवाई ही करण्यात आली. ही तोडक कारवाई ही पश्चिम रेल्वेच्या माध्यमातून करण्यात आली. सरकार जिसकी भी हो 2019 से लेकर 2024 तक मेरे कार्यकाल में ना कोई हिंदू, ना कोई मुसलमान, ना कोई सिख, ना कोई ईसाई, ना कोई बौद्ध, कोई भी धर्म या वर्ग का इंसान हो, किसी का भी घर नहीं टूटा गया. मगर ब्यूटिफिकेशन के नाम पर अगर किसी से अपने घर की छत, उसकी घर की छत टूटी जाती है, तोड़ी जाती है, तो देख के कोई भी इंसान को दर्द तो जरूर होगा. अपने इनकॉम्पिटेंस को छुपाने के लिए किसी और पे ब्लेम ना डालिए. वांद्रे येथील पाडकामावरून निर्माण झालेला राजकीय आणि न्यायालयीन वाद हा केवळ एका परिसरापुरता किंवा एका पाडकाम मोहिमेपुरता मर्यादित नाहीये. तो मुंबई अनेक दशकांपासून शहराच्या वास्तव्याचं प्रतिबिंब आहे. रेल्वेने सुमारे 500 झोपड्यांवर या कारवाईत बुलडोझर चालवला. एवढी मोठी कारवाई करण्याची गरज लागली याचं कारण येथे वाढणाऱ्या अनधिकृत झोपड्यांकडे राजकीय राजाश्रयामुळे प्रशासनानं यापूर्वी अर्थपूर्ण कानाडोळा केला. पालिका अधिकाऱ्यांच्या हितसंबंधांमुळे येथील झोपड्यांवर मजले उभारले गेले, जे अनेक वर्ष पालिकेला बेकायदेशीर आहेत हे दिसलंच नाही. आता कारवाई करण्यासाठी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्याऐवजी तो वाढवून देण्यासाठी आधीपासून प्रशासकीय बंदोबस्त ठेवला असता तर कदाचित येथे याआधी विकासाच्या योजना राबवता आल्या असत्या. सत्तेवर येणारे प्रत्येक सत्ताधारी भ्रष्टाचार, अनधिकृत बांधकामं, बेकायदेशीर व्यवसायांना निर्बंध घालण्याच्या घोषणा करतात. मात्र त्यांच्या त्या घोषणा बेकायदेशीर कृत्य करणाऱ्यांच्या लाचेच्या रकमेखाली दबल्या जातात. म्हणूनच वांद्रे येथील गरीबनगर यासारख्या वस्त्या मुंबईसह अनेक छोट्या मोठ्या शहरांमध्ये उभ्या राहतात. पाडकाम करण्याऐवजी जे बांधकाम उभंच राहणार नाही यासाठी राजकीय नेते आणि प्रशासनानं कटिबद्ध राहण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.